गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर नागपुरात पोलीस ॲक्शन मोडवर आले। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना एलपीजी सिलेंडरची अवैध विक्री किंवा साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। तपासासाठी गुन्हे शाखेची 2 विशेष पथकंही तयार केली आहेत। प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। साम टीव्हीच्या इम्पॅक्टमुळे आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहेत। पोलिसांची ही मोठी कारवाई झालेली दिसते। पराग, सर्वसामान्य लोकांना रोज लागणारे खरं तर सिलेंडर आणि त्याची समस्या आणि त्याची काळाबाजारी कशी होत आहे याचे स्टिंग ऑपरेशन सुद्धा अनेक ठिकाणी आपण दाखवले। त्यानंतर राज्यभरात याचे परिणाम दिसू लागलेले आहे। अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत। नागपुरात सुद्धा जे आहे अशा पद्धतीची कुठलीही साठेबाजी होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी पथक नेमले आहे। सर्व ठाणेदारांना सूचना दिलेल्या आहेत। खरं तर घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो। अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी सुद्धा जे आहे घरगुती सिलेंडर वापरले जातात। त्यामुळे आताची नियमावली आहे त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय। घरगुती सिलेंडर पहिले कितीदा नंबर लागले जाऊ शकत होते, आता त्याची मर्यादा 25 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे। आणि घरगुती सिलेंडरचा कमर्शियल यूज होऊ नये, म्हणजे पुन्हा उद्या चालून सर्वसामान्य लोकांना फटका बसू नये आणि याची साठेबाजी घरगुती सिलेंडरची कुठं होऊ नये यासाठी आता पोलीस आयुक्तांनी सुद्धा निर्देश दिलेले आहे। आणि साम टीव्हीने काल दिवसभर ज्या पद्धतीने सगळ्या लोकांच्या समस्या मांडल्या, लोक कशा पद्धतीने संधीचा फायदा घेतात हे मांडलं, त्यावर आता राज्यभरात अनेक शहरांमध्ये अशा पद्धतीचे निर्देश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पद्धतीने नागपुरातचे रवींद्र कुमार सिंगल जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा आपल्या विभागाअंतर्गत किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही होते तिथं असे काळेबाजार होत असेल तर त्यावर कारवाई करण्यात दिली आहे। एवढंच नाही तर पथक नेमून त्या ठिकाणी भेटी द्या, कुठे अनुचित प्रकार आढळत असेल त्याच्यावर थेट कारवाई करा असा इशारा दिलाय। नक्कीच पराग, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। आता काळा बाजारावर पोलिसांची करडी नजर असणार आहे, त्यामुळे आता जास्तीची किंमत आकारली जाणार नाहीये। साम टीव्हीने काल दिवसभर ही बातमी लावून दाखवली होती।